मामूचा चमन चटणीवालं पान मले मधुशीच्या दुनियेमध्ये गुंग करू लागलं. म्हणूनच ॲज अ अंडरवेअर एजंट मी स्वतः आणि माझे सहयोगी मित्र मिस्टर बागड बुल्ला यांची वाटचाल वर्धा शहराच्या दिशेने चालू झाली होती. पण रस्त्यातच गाडीच्या टायरले हार्ट अटॅक आला आणि तो पंक्चर होऊ लागला. म्हणूनच मग हमदापूर शहरातील टायर टुपाचे हृदय विकार तज्ञ मिस्टर बलविंदर लुख्खा यांच्या हाताने टायर टुपाची मरम्मत करायला लागली. आणि मग डायरेक्ट पोहोचलो चानकी कोपरा नामक शहरामध्ये असलेल्या अरबी समुद्रावरील 3,500 किलोमीटर घनफळ असलेल्या पुलावर. याच खतरनाक पुलाला पार केल्याच्या नंतर मी पोहोचलो सेवाग्राम शहरामध्ये. पोहोचल्याबरोबरच माझ्या लक्षात आलं की खतरनाक चायचा अवैध व्यापार सेवाग्राम शहरामध्ये सुरू झाला होता. म्हणूनच मी आणि बागड बिल्ला दोघेही आम्ही चायचा खतरनाक नशा करायला. चायची गुंगी इतकी खतरनाक झाली होती की सर्व काही गलत दिसायला लागलं. नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाड्या खचाखच उचलून नेणारे पोलीस मात्र बीच रस्त्यामध्ये गाडी उभी करून चायच्या चुस्सिया घ्यायला लागले होते. आणि फायनली माझ्या लक्षात आलं का रूल्स तर फक्त आपल्यासाठी बनलेले आहे, पोलीस तर गरीब माणसाची गेन मस्ती जिरवण्यासाठी बनले. म्हणून मी तिथून बाइज्जत गाडीवर बसलो आणि चुपचाप परून गेलो. बघतो तर काय दुश्मन सेना बी इतकी आक्रमक झाली होती का लाल ईट नामक गोला बारूदची तस्करी ट्रॅक्टरच्या छतावर बसून करू लागली. पण तुमचा भाऊ बी झाड भेला नाही आणि वक्त रहते चुपचाप तिथून परून गेला आणि हवाई अड्डा नामक बस स्टँड वर जाऊन लपून गेला. जिंदगीच्या वाटेवर एक गोष्ट तर लक्षात आली का वर्धेमध्ये लागलेले सिग्नल आणि बजाज चौकातला पूल कधी चालू होईल आणि कधी बंद होईल याचा काही नेम नाही. म्हणूनच मग मी पावसाच्या थेंबामध्ये भिजत वर्धा शहरामध्येच महाबळेश्वर शहराचा आनंद घ्यायला लागलो.